हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या चॅनलवर। आज महाशिवरात्री निमित्त आपण छानशी रांगोळी काढणार आहोत। तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये थंबनेल। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुमच्याकडे वेस्टेड ग्लास असेल प्लास्टिकचा किंवा जे काही तुमच्याकडे स्टीलचं वगैरे ग्लास असेल तेही चालेल। त्याला अशा प्रकारे आपण ऑइल लावून घेऊया सर्वत्र, जेणेकरून आपण ब्लॅक कलर रांगोळीचा जो यूज करणार आहोत त्याला ते स्टिक होईल आणि आपल्याला छान प्रकारे शिवलिंग बनवता येईल। तर अशा प्रकारे आपण जुगाड करणार आहोत आणि छान अशी ट्रिक यूज करून छान अशी शिवलिंग बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, जेणेकरून तुम्हाला देखील आज छान अशी रांगोळी बनवता येईल। तर अशा प्रकारे मी प्लास्टिकचा ग्लास घेतलेला आहे, त्याला सर्वत्र ऑइल लावलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लॅक कलरची रांगोळीचा जो कलर असतो ते आपल्याला स्प्रेड करायचा आहे पूर्ण। प्रकारे तुम्ही पूर्ण ब्लॅक कलर स्प्रेड करून घ्या आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल। तुमच्याकडे प्लास्टिकचा जार नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी किंवा ग्लास वगैरे सुद्धा यूज करू शकता। जेवढ्या आकाराचं तुम्हाला शिवलिंग बनवायचं असेल त्या आकारानुसार तुम्ही घेऊ शकता कोणतीही वस्तू। तर अशा प्रकारे मी पूर्ण ब्लॅक कलर दिलेला आहे, बघा दिसायला सुद्धा छान दिसतोय खूप। तर आता आपल्याला पूर्ण शिवलिंग काढायचं आहे, तर बाकीची रांगोळी सुद्धा आपण बघून घेऊया। आणि आपल्याला इथे 3 अशी रेषा घ्यायची आहे, त्याला पांढरा कलर द्यायचा आहे, जेणेकरून ते शिवलिंगला आपण जे की विभूती लावत असतो तसं दिसायला हवं। तुमच्याकडे जर व्हाईट कलर असेल पेंटिंगचा वगैरे, त्याने तुम्ही ओम वगैरे सुद्धा काढू शकता त्याच्यावर। हे पहा, मी अशा प्रकारे लाईन्स मारून घेते आणि त्याच्यावर थोडंसं ऑइल वगैरे लावून आपण त्याच्यावर परत एकदा व्हाईट रांगोळी, जी प्लेन रांगोळी असती त्याची पट्ट्या ओढणार आहोत। दिसायला सुद्धा छान दिसेल जेणेकरून। हे पहा, आणि ते आपण जेव्हा रांगोळी त्याच्यावर स्टिक करतो त्यावेळेस ते प्रेस करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाही। बघा दिसायला सुद्धा छान दिसेल। आता आपल्याला शिवलिंग करायचं आहे रेडी। तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर वेस्टेड रांगोळी वगैरे असेल तेही तुम्ही यूज करू शकता। मी ते व्हाईट कलरचं घेतली आहे खालचा बेस तयार करण्यासाठी आणि त्याच्यावर आपल्याला ब्लॅक कलर हे करायचं आहे, पूर्ण द्यायचं आहे। तुम्हाला ब्लॅक कलर दिल्यानंतर दिसेल। हे पहा, पूर्ण ब्लॅक कलर द्यायचा आहे रांगोळीला आणि शिवलिंगचा आकार येईल, जेणेकरून त्याला आपण परत डेकोरेट करणार आहोत। अशा प्रकारे पूर्ण रांगोळीवर सगळीकडे ब्लॅक कलर द्या आणि तुमच्याकडे वेस्टेड रांगोळी असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यावर नंतर ब्लॅक कलर देऊ शकता, जेणेकरून दिसायला 3D दिसेल आणि ब्रॉड सुद्धा दिसेल शिवलिंग। हे पहा, मी आता ब्लॅक कलर दिलेली आहे पूर्ण। तर आता चला आपण ह्याचा डेकोरेट करूया। माझ्याकडे गोल्डन कॉइन्स होते महालक्ष्मीचे, तर ते मी पूर्ण आउटसाईडने लावते शिवलिंगच्या अवतीभोवती आणि दिसायला सुद्धा छान दिसेल ते आणि उठून दिसेल शिवलिंग। तुमच्याकडे जर व्हाईट स्टोनचे मोती असेल किंवा रुद्राक्ष असेल तेही चालेल। अशा प्रकारे पूर्ण डेकोरेट करते मी। तुम्ही मोठे मोठे व्हाईट आपण रांगोळी असती साधी प्लेन ती, त्याचे बिंदू सुद्धा देऊ शकता, जेणेकरून आउटलाईन जर डार्क असेल तर शिवलिंग छान दिसेल। हे पहा, दिसायला खूप सुंदर दिसते। हे पहा, आणि आता आतमध्ये आपण छोटीशी डिझाईन काढणार आहोत रांगोळीची आणि शिवलिंगसाठी आपण छान मोत्याची माळ घालणार आहोत त्याच्यावरच। हे रुद्राक्षासारखी सुद्धा माळ वाटेल म्हणून मी ह्या कलरचं घेतलेलं आहे। अशी डिझाईन काढून झाल्यानंतर मी व्हाईट कलरची मोत्यांची माळ घालते, बघा दिसायला छान दिसतोय। आणि आता बेलपत्राची रांगोळी काढायची आहे, जी की मी वरच्या बाजूने काढत आहे। नंतर आपण बेलपत्र, धतुरेचं फूल, अजून जे काही आपण दूध वगैरे तर ते सगळं अर्पण करतच असतो महादेवांना। तर आपण रांगोळी म्हणून या छोट्याशा गोष्टी काढतोय, दिसायला सुद्धा छान दिसेल आणि एक प्रकारचं क्राफ्ट सुद्धा आपलं रेडी होईल, कारण आपण फेस्टिवलच्या अकॉर्डिंग सगळे क्राफ्ट रेडी करत असतो। तर त्यामुळे महाशिवरात्रीला हे दिसायला आणि होम डेकोरसाठी सुद्धा छान दिसेल। महाशिवरात्री म्हणजे श्री शंकर आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा असतो, त्याचीच लगीन गाठ म्हणून आपण हे रांगोळी काढतो इथं अशा प्रकारे। हे पहा, हवा आपलं रांगोळी खूप सुंदर दिसते। फायनल लुक तुम्ही बघू शकता आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही रांगोळी
आणि दिसायलासुद्धा क्राफ्ट छान दिसतोय. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सुचवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना मनापासून.